नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा गणित व बुद्धिमत्ताचा प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये आतापर्यंत जे तलाठी भरतीला गणित आले होते, गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचा समावेश आपण काय केलेला आहे आपल्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक किती आहे? 11 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच म्हणजेच या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यामुळे काय होईल की आपले जे भविष्यात येणारे व्हिडिओ आहेत, म्हणजे आपण दररोज एक प्रश्नसंच घेत असतो, तर तो प्रश्नसंच काय होईल त्याची नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला मिळेल। आणि सबस्क्राइब करायला काय अगदी मोफत आहे। ओके, व्हिडिओला एक लाईक करा। पहिला प्रश्न आहे पहा आपला या ठिकाणी, पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासात भरते तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? काय सांगितलं आपल्याला? एका नळाने टाकी काय होती 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने काय होते 4 तासात रिकामी होते असं आपल्याला सांगितलंय। आणि जर ते दोन्ही नळ काय केले एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल असं आपल्याला विचारलेलं आहे। अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो। याच्यावरती फक्त तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तेवढी जर तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवली तर तुमचं अशा प्रकारचं गणित कोणत्याही परीक्षेमध्ये चुकणार नाही मित्रांनो। आता या ठिकाणी पहा, पहिला नळ किती आहे 6 तास आहे, दुसरा नळ किती आहे 4 तास आहे। मग आपल्याला फक्त काय करायचं पहा, पहिला नळ गुणिले काय करायचंय दुसरा नळ, म्हणजेच काय होईल 6 गुणिले 4 छेद काय करायचंय पहिला नळ वजा दुसरा नळ करायचा आहे। विषय संपला। फक्त एवढी तुम्हाला मांडणी करायची। काय मांडणी केली मी पुन्हा सांगतो पहा, पहिला नळ गुणिले दुसरा नळ छेद काय करायचं पहिला नळ वजा दुसरा नळ। लक्षात आलं? बरोबर काय होईल पहा, 6 गुणिले 4 होईल 6 चौक किती 24, 24 छेद या ठिकाणी काय होईल 6 तून 4 गेले खाली किती राहतील 2 राहतील, बे एक बे 12 दुने किती 24। किती तासात टाकी रिकामी होईल? 12 तासात टाकी रिकामी होईल। 12 ऑप्शन दिलाय का आपल्याला? ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 12 दिलेला आहे मित्रांनो। लक्षात येतंय? अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला एवढी ट्रिक्स लक्षात ठेवायची। आता त्याचबरोबर इथं लक्षात ठेवा, इथं वजा कधी करायचं? ज्यावेळेस टाकी आपल्याला काय विचारलं असेल, ज्यावेळेस काय होईल एका नळाने जर टाकी भरत असेल आणि दुसऱ्या नळाने जर रिकामी होत असेल तर काय करायचं आपल्याला वजा करायचं आहे। जर या ठिकाणी पहा, इथं जर प्रश्न असता आपल्याला या रिकाम्याऐवजी काय आला असता दुसऱ्या नळाने जर टाकी 4 तासात भरते असं आलं असतं। पहा मी काय सांगतोय लक्ष देऊन ऐका। इथं जर प्रश्न असा आला असता दुसऱ्या नळाने टाकी काय होती 4 तासात भरते असं आलं असतं, तर इथं काय झालं असतं दोन्ही नळाने काय होईल, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर काय होईल टाकी किती तासात भरेल असं गणित जर आलं असतं। पहा मी गणित पुन्हा एकदा वाचून तुम्हाला सांगतो। या ठिकाणी पहा, हे एकदा पहिलं कट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल। पहा आता या ठिकाणी पहा, आपल्याला काय विचारलंय, पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासात भरते तर, आता हे तर पण खोडावं लागेल आपल्याला, 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने काय होते पहा 4 तासात भरते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो मित्रांनो। लक्षात आलं? मग त्यावेळेस काय करायचंय, फक्त ट्रिक्स हेच ठेवायची। पण जर एक लक्षात ठेवा, जर टाकी दोन्ही नळाने भरत असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायची बेरीज करायची। काय करायचं, जर टाकी दोन्ही नळांनी जर भरतच असेल तर आपल्याला काय करायचंय दोन्ही नळाची बेरीज करायची। आणि जर टाकी एका नळाने भरत असेल आणि एका नळाने काय होत असेल रिकामी होत असेल तर आपल्याला काय करायची वजाबाकी करायची। वरती गुणाकार तसाच ठेवायचा आहे, नाही तर मग बऱ्याच वेळेस काय होतं प्रश्न अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर आपण तुम्ही काय करता पहिलीच ट्रिक्स हे करता, मग बरेच मुलं मला मेसेज करतात सर ती ट्रिक याला लागू होत नाही। तर हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला गणितात विचारलंय काय हे आपल्याला काय करायचं सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे। मग असं गणित आलं तर सोडून पाहूया। काय होईल 6 गुणिले 4 बरोबर काय होईल 24, 24 छेद काय होईल 6 छेद 10, म्हणजे 24 छेद काय होईल 10 होईल। मग या ठिकाणी भाग दिला तर काय राहील 2.4 राहील, म्हणजे दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर ती टाकी काय होईल 2.4 तासात भरेल। लक्षात येते मित्रांनो, गणित कसंही येऊ शकतो, त्याच्यामुळे आपली काय पाहिजे तयारी व्यवस्थित पाहिजे। ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे। या ठिकाणी काय सांगितलंय पहा, सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर
सुभाष व प्रकाश मिळून काय करतात 40 तासात 300 पानाची नक्कल काढतात, तर प्रकाशला 30 पानाची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल? गणित वाचायला मोठं वाटतं, परंतु सोडण्यासाठी अतिशय सोपं आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय करायचं, मी प्रत्येक गणित सांगतो तुम्हाला मित्रांनो. प्रत्येक गणित तुम्हाला अगोदर काय करायचं, व्यवस्थित गणित समजून घ्यायचे. गणितात विचारले काय हे सुद्धा समजून घ्यायचंय. आता इथं काय विचारलं आपल्याला, प्रकाशला 30 पानाची नक्कल काढण्यासाठी काय होईल, किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग आता या ठिकाणी पहा, अगोदर आपल्याला सुभाषची माहितीच हे करावं लागून विश्लेषण. सुभाष काय करतोय, 10 तासात काय करतो, 50 पानाची नक्कल काढतो. मग एका तासात किती पानं काढीन, आता या ठिकाणी लिहून घेतो मी सुभाष. ओके, सुभाष काय करतोय मित्रांनो, 10 तासात काय करतोय, 50 पानं काढतोय. 10 तासात काय करतोय, 50 पानं काढतोय. मग जर आपल्याला काढायचं असलं सुभाष एका तासात किती पानं काढतोय हे आपल्याला आधी काढावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल, 50/10 करावं लागेल. काय होईल, 5. म्हणजेच काय होईल, सुभाष एका तासात किती पानं काढतोय, पानाची नक्कल काढतो, तर एका तासात तो 5 पानाची नक्कल काढतो. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला हे गणित करायचं. या दोघांनी मिळून काय केलंय, सुभाष आणि प्रकाशने दोघांनी मिळून काय केलंय, 40 तासात काय केलंय, 300 पानाची नक्कल केली. लक्षात आलं. मग आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, सुभाषने या ठिकाणी काय 40 तासात किती पानाची नक्कल केली हे काढावं लागेल. मग आता आपल्याला माहिती आहे एका तासात तो काय करतोय, 5 पानाची नक्कल करतोय. मग 40 तासात त्यांनी किती पानाची नक्कल केली असेल, 40 गुणिले 5 करूया, बरोबर काय होईल, 200 होईल. म्हणजे काय झालं पहा, सुभाषने काय झालं, 40 तासात 200 पानाची नक्कल केली. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रकाश 30 पानाची नक्कल किती होईल. मग आता या ठिकाणी तर लक्षात घ्या, प्रकाश जो आहे, प्रकाश काय करेल पहा, इथं 200 पानं सुभाषने काढले, किती 300 पैकी. म्हणजे प्रकाशने काय केलंय, 100 पानाची नक्कल केली. किती तासात केली, 40 तासात केली. 100 पानाची नक्कल प्रकाशने काय केली, 40 तासात केली. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 100/40 करावं लागेल. ओके, मग हा 0 कट होईल, हा 0 कट होईल. ओके, मग आता या ठिकाणी पहा, 4 × 4, 2 भाग बसते पहा, 4 2 आणि या ठिकाणी काय होईल, 5 होईल. 5/2 राहिलं. पुन्हा जर भाग दिला आपण तर काय येतंय, 2.5 येते. प्रकाश काय करतोय, एका तासात काय करतोय, 2.5 पानाची काय करतोय, नक्कल करतोय. मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, 30 पानाची नक्कल करायला त्याला किती वेळ लागेल. मग आपल्याला सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे एका तासात तो काय करतोय, 2.5 पानांची नक्कल करतोय. तर आपल्याला विचारलेलं आहे त्याला 30 पानाची नक्कल करायला काय होईल, किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग तिरकस गुणाकार करायचा. आपल्याला फक्त काय करायचंय, 30 काय करायचंय, 2.5 करायचंय. 30 काय करायचंय, 2.5 करायचंय. मग भाग देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं खाली दशांश चिन्ह म्हटल्या वरती एक 0 एक्स्ट्रा द्यावं लागेल. म्हणजे काय होईल, आपलं 30 काय होईल, 25 होईल. ओके, भाग देऊया पहा, 25 × 25. इथं सुद्धा काय होईल, 25 × 25 भाग बसेल. खाली किती राहिले, 5 राहिले. पुढचा 0 घेतला, किती झाले, 50 झाले. 25 दुने किती, 50. म्हणजे काय होईल, 12. काय होईल, 12 तास लागतील. कुणाला, प्रकाशला. कशाला, 30 पानाची नक्कल काढण्यासाठी 12 तास लागतील. लक्षात आलं. गणित थोडं लांब आहे, कारण गणितात विचारलंच आपल्याला थोडं किचकट पद्धतीने विचारलंय. याच्यासाठी तुम्हाला गणित व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. आपण सुरुवातीला काय केलं, सुभाष एका तासात किती पानं काढतो हे काढलं. सुभाष एका तासात काय होतो, 5 पानांची नक्कल करतो. मग आपण काढलं की सुभाष या 40 तासामध्ये 300 पैकी किती पानं काढेल. तर सुभाषने काय केलं, 40 तासामध्ये काय केलं, 200 पानं काढले. म्हणजेच प्रकाशला 40 तासात किती पानं आले, 100 पानं प्रकाशने काढले. ओके, मग आपण काय केलं, 100 काय केलं, म्हणजे आपल्याला इथं 30 पानं विचारलं होतं ना, मग 30 काय केलं आपण, 2.5 केलं. का 2.5 केलं, तर प्रकाश एका तासात काय करत होता, 2.5 पानांची नक्कल काढत होता. ओके, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, 50 विद्यार्थ्याच्या एका वसतिगृहात 30 दिवस पुरेल इतका धान्याचा साठा आहे. आणखीन 10 विद्यार्थी वसतिगृहात दाखल झाले तर ते धान्य त्यांच्यासाठी किती दिवस पुरेल. काय सांगितलंय, 50 विद्यार्थ्याचं वसतिगृह आहे, त्याच्यामध्ये धान्याचा साठा काय, त्या 50 विद्यार्थ्यांना 30 दिवस पुरेल एवढा धान्याचा साठा आहे. परंतु त्याच्यात काय झालं, 10 विद्यार्थी पुन्हा ऍड झाले तर आपल्याला सांगितलंय तो धान्याचा साठा किती दिवस पुरेल असं आपल्याला सांगितलंय. अतिशय सिंपल आहे मित्रांनो, अतिशय सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. अशा प्रकारचं ज्या वेळेस गणित तुम्हाला परीक्षेत येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय, 50 गुणिले काय करायचंय, 30 करायचंय. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, आणखीन काय झालंय, 10 विद्यार्थी दाखल झालेत. म्हणजे पहिले किती विद्यार्थी होते, 50 आणि पुन्हा 10, म्हणजे विद्यार्थी किती झाले, एकूण
एकूण विद्यार्थी 60 झाले, मग छेदामध्ये काय करायचं 60 घ्यायचं. ओके. मग या ठिकाणी पहा भाग बसतोय, पहा 30 एक 30, 30 दुणे किती 60. आता वरती 50 राहिले, खाली 2 राहिले, पुन्हा भाग बसतोय, किती राहतील वरती 25. म्हणजेच ते धान्य साठा काय होईल, किती दिवस पुरेल धान्य साठा, तर धान्य साठा हा 25 दिवस पुरेल. लक्षात येतंय मित्रांनो, अतिशय सोपी मेथड आहे. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट देण्यात येतील, म्हणजे 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला शेअर केल्या जातील. आणि ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिका काय असणार आहेत, जो तलाठी भरतीचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे, म्हणजे जो सिलेबस आहे, त्याच्यावर आधारित या टेस्ट सिरीज असणार आहेत. त्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा दिली जाईल आणि त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो. ओके. मग या ठिकाणी पहा, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय असतं, तलाट्याचा फॉर्म्युला 100 प्रश्न असतात. 100 प्रश्न किती मार्काला असतात, 200 मार्काला असतात. आणि त्यासाठी तुम्हाला वेळ किती असतो मित्रांनो, तर 90 मिनिटांचा वेळ असतो. आता ही जी आपली टेस्ट सिरीज आहे, तिची किंमत पहा आपण किती रुपये ठेवलेली आहे, 100 रुपये ठेवलेली आहे. परंतु आपण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव त्याच्यावरती 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला फक्त 75 रुपये सेंड करायचे. आता हे पैसे कुठं सेंड करायचे तुम्हाला पहा, गुगल पे किंवा फोनपेला काय करायचं, आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 75 रुपये सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे मित्रांनो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 4 नंबर आहे. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 42 किमी तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 33 किमी प्रति तास आहे, तर त्या प्रवाहाचा वेग किती. आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, प्रवाहाचा वेग काढायला सांगितलाय. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचं गणित येईल मित्रांनो, त्यासाठी अगदी सोपी अगदी सिंपल ट्रिक सांगतो पहा. या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला, प्रवाहाच्या दिशेचा वेग किती दिलेला आहे, 42 आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे, 33 आहे. मग काय करायचं, 42 वजा 33, म्हणजे दोन्ही वेगांची काय करायची, वजाबाकी करायची आणि त्याला छेद 2 करायचे. विषय संपला. अतिशय सिंपल ट्रिक्स आहे. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये असं गणित विचारलं जाईल, तर या गणितात काय विचारलेलं आहे पहा, लक्षात ठेवा, प्रवाहाचा वेग काढायला सांगितलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रवाहाचा वेग काढायला सांगितलं असेल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, प्रवाहाच्या दिशेचा वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आणि छेद 2 घ्यायचे. पण आता लक्षात ठेवा, हे कधी घ्यायचंय, ज्यावेळेस आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला असेल त्यावेळेस. ओके. मग 42 मधून जर 33 गेले तर खाली किती राहतात मित्रांनो, 9 राहतात. 9 छेद काय होईल, 2 होईल. भाग देऊया पहा, काय होईल 4.5. 9ला जर 2ने भाग दिला तर उत्तर किती येतं आपलं, 4.5 येतं. ओके. मग 4.5 ऑप्शन आहे का पहा आपल्याला, तर पहा 4.5 आपल्याला काय या ठिकाणी ऑप्शन आहे. आता फक्त या ठिकाणी काय झालंय, मीटर प्रति सेकंद झालंय, पण ते काय असणार आहे, 4.5 प्रति तास असणार आहे. 4.5 किलोमीटर प्रति तास हा वेग असणार आहे. ओके. मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ मित्रांनो काय करत जा, तुमचे जे मित्रपरिवार आहे त्यांना काय करायचं, फॉरवर्ड करत जा. त्याचबरोबर बरेच मुलं मला कमेंटमध्ये म्हणतात की सर पूर्ण टॉपिक वाईज विषय घ्या, टॉपिक वाईज शिकवा. तर मित्रांनो, आपलं जे ॲप्लिकेशन आहे NJ अकॅडमी नावाने काय आपलं ॲप्लिकेशन आलेलं आहे, आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावरती आपण काय करतोय पहा, संपूर्ण गणित व बुद्धिमत्ताचा जो कोर्स आहे हा काय करतोय आपण, टॉपिक वाईज घेतोय. म्हणजे प्रत्येक चॅप्टर तुम्हाला त्या ॲपमध्ये, प्रत्येक चॅप्टर हा तुम्हाला काय असणार आहे, एकदम बेसिक पासून काय असणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि ते कोण शिकवतोय, तर स्वतः मी शिकवतोय मित्रांनो. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, आपण ॲप्लिकेशनमध्ये काय ते ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्हाला फक्त काय करायचंय, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचंय. तुम्हाला आपले व्हिडिओ ऑटोमॅटिक अनलॉक होतील. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे, 6 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, अब आणि क, सॉरी याच्या मागे एकचा प्रश्न राहिला वाटतं आपला. प्रश्न क्रमांक 5 आहे. एक बोट स्थिर पाण्यात 13 किमी प्रति तास जाते आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असेल, तर प्रवाहाच्या दिशेने 68 किमी जाण्यासाठी बोटीला किती वेळ तास लागतील. आता काय सांगितलं आपल्याला, सुरुवातीला आपल्याला बोटीचा स्थिर पाण्यातील वेग दिलाय
या ठिकाणी पुन्हा प्रवाहाचाही वेग दिला आहे आणि आपल्याला सांगितलंय प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर जाण्यासाठी काय होईल, बोटीला किती वेळ लागतील. आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस काय होईल प्रवाहाच्या दिशेने जर बोट जात असेल तर आपल्याला काय करायचं असतो, स्थिर पाण्यातील वेग अधिक काय करावा लागतो, प्रवाहाचा वेग यांची बेरीज करावी लागते. कधी प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर, आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर आपल्याला काय करावं लागते, यांची वजाबाकी करावी लागते. लक्षात येतं, बेरीज कधी करायची आणि वजाबाकी कधी करायची एवढं लक्षात ठेवा. प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल, बोट जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल, या ठिकाणी पहा, समजा हे पाणी आहे, ओके, अशा प्रकारची पाण्याची दिशा कोणती आहे, ही दिशा आहे. आणि या ठिकाणी जर बोट असेल आणि ती बोट सुद्धा जर याच दिशेने जात असेल तर आपल्याला काय करायची, वेगांची काय करायची, बेरीज करायची. परंतु जर ती बोट इकडं न जाण्याऐवजी ती बोट जर या दिशेला जात असेल, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जात असेल, प्रवाहाचा वेग जर इकडे असेल आणि बोट जर या बाजूला जात असेल म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर आपल्याला त्यांची काय करावी लागते, वेगांची वजाबाकी करावी लागते. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी पहा, आपल्याला काय करायची, वेगांची बेरीज करायची. मग 13 अधिक 4 जर केलं तर आपला वेग किती होईल, 17 होईल. आणि आपल्याला अंतर किती किलोमीटर जायचंय, 68. मग 68 भागिले आपल्याला काय करावं लागेल, 17 करावं लागेल. ओके, 17चा पाठ असेल तुम्हाला, 17 एक 17, 17 चौक किती, 68. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर जाण्यासाठी त्या बोटीला काय होईल, एकूण 4 तास लागतील. मित्रांनो लक्षात येतंय, अतिशय सिंपल आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. अब आणि क यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती असं आपल्याला विचारलंय. अतिशय सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, परंतु याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. बऱ्याच मुलांचं ज्यावेळेस परीक्षेला हा प्रश्न पडला त्यावेळेस बरेच मुलं उत्तर चुकून आले. का चुकून आले, तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट 77 वजा 3 केलं. काय केलं, डायरेक्ट 77 वजा 3 केलं. 74 उत्तर होतं, 74 पर्याय होता, डायरेक्ट 74 उत्तर मारून आले. परंतु 74 हे उत्तर मित्रांनो चूक आहे. का चूक आहे, कारण इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 वर्षापूर्वीची सांगितलेली आहे. 3 वर्षापूर्वीची काय त्यांच्या वयाची बेरीज आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 3 बघा, 3 वर्षापूर्वी अचं वय, बचं वय आणि कचं, म्हणजे अचं 3, बचं 3 आणि कचं 3, असं आपल्याला 77 मधून काय करावं लागणार आहेत, 9 वजा करावं लागणार आहेत. 77 मधून आपल्याला काय करावं लागतील, 9 वजा करावं लागतील. कारण 77 काय आहे, तिघांच्या वयाची बेरीज आहे ना. मग 3 वर्षापूर्वी म्हटलं तिघांचं वय काय होईल, 3-3 वर्षांनी कमी होईल. म्हणून आपल्याला 77 मधून काय करावं लागणार, या ठिकाणी 9 वजा करावं लागणार आहेत. मग 77 मधून जर 9 गेले तर खाली किती राहतात मित्रांनो, तर खाली राहतात 68 राहतात. लक्षात येतंय, 77 मधून जर 9 गेले तर खाली किती राहतात, 68 राहतात. मग 68 ऑप्शन आहे का आपल्याला, पहा ऑप्शन क्रमांक 2 68 दिलेला आहे आणि हे आपलं काय बरोबर उत्तर आहे. लक्षात येतंय, असे प्रश्न जे आहेत हे फसवे प्रश्न असतात. आपण गडबड उत्तर काढतो आणि नेमकं योगायोग असा असतो किंवा त्यांनी जाणून बुजून म्हणा तो पर्याय सुद्धा या ठिकाणी दिला असतो आणि कुठं दिला असतो, एकदम वरती दिलेला असतो. मग आपण फाडदेशी काढतो की फाडदेशी लिहून टाकतो, विषय संपला. ज्यावेळेस आन्सर की येते त्यावेळेस आपल्याला कळतं, अरे हे आपलं उत्तर काय झालंय, चुकलंय. मग आपण बघतो यार कसं काय चुकलं. ज्यावेळेस आपण बारीक बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण अशा प्रकारे चूक केलेली असते. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, काय विचारलंय ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, कारण परीक्षेमध्ये एक मार्क हा काय असतो मित्रांनो, खूप महत्त्वाचा असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, आपला प्रश्न क्रमांक 7 आहे. 2100 चे 16% बरोबर किती. ऑनलाईन परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. म्हणजे सेम आता इथं संख्या काही असेल, XY चे X% बरोबर किती. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस या ठिकाणी चा ची चे असं काही असेल, चा असेल, चे असेल, चे असेल, काही असेल गणितामध्ये, त्यावेळेस इथं काय असतं, गुणिलेचं चिन्ह असतंय. काय असतंय, गुणिलेचं चिन्ह असतंय. मग आपल्याला सिंपल आहे, आपल्याला काय विचारलंय, 2100 गुणिले काय आहे, किती टक्के, 16%. आता 16% म्हटलं काय आहे, 16/100. ओके, बरोबर आपलं उत्तर काय येईल. आता पहा, हा 0 कट होईल, हा 0, हे 2 0 येतं, ह्या ठिकाणचे 2 0 कट होतील. काय आलं, 21 गुणिले 16 राहिलं. काय राहिलं, या ठिकाणचे 21 आणि हे 16, 21 गुणिले 16 राहिलं. गुणाकार करूया, 16 गुणिले 1 काय होईल, 16 16, हातचा आला 1, 16 दुणे किती होईल, 32, 32 आणि 1 किती, 33. म्हणजेच काय असणार आहे,
2100चे 16% म्हणजे किती असणार आहे? 336 असणार आहे. लक्षात आलं? ज्यावेळेस तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस गणितामध्ये काय आहे, चा ची चे चा काही विचारला सुद्धा त्यावेळेस इथं काय घ्यायचं, गुणिलेचं चिन्ह घ्यायचं. म्हणजे गुणिलेचं चिन्ह असतं, तो एक नियमच आहे. ओके. आणि पुढं 100%, या 16च्या पुढं काय आहे, 100% चिन्ह आहे म्हटलं काय करायचं, 16/100 घ्यायचं. म्हणजे आपल्याला सरळ सरळ त्यांनी गणित काय दिलेलं असतंय, 2100 गुणिले 16/100 बरोबर किती. सरळ अशा प्रकारचं गणित दिलेलं असतंय. हे गणित आणि हे गणित याच्यामध्ये काहीही बदल नाही मित्रांनो, सेम आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक पुढचा किती असणार आहे आपला? 8 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, दशादशे 20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता अशा प्रकारे ज्यावेळेस व्याजावरती प्रश्न येईल त्यावेळेस इथं लक्षात ठेवायचं, चक्रवाढ व्याज विचारलंय की सरळ व्याज विचारलं हे लक्षात ठेवा. काय विचारलं इथं? चक्रवाढ व्याज विचारलंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गणितात काय सांगतोय, तुम्हाला प्रश्नात विचारलंय काय हे अगोदर डिक्टेट करायचंय. ते आधी समजून घ्यायचं की प्रश्नात विचारलंय का. आता इथं काय विचारलंय, चक्रवाढ व्याज विचारलंय. चक्रवाढ व्याजमध्ये काय फरक असतो, तर चक्रवाढ व्याजामध्ये काय असतं, व्याजावर व्याज आकारलेलं असतं. ओके. मग या ठिकाणी अगदी सिंपल ट्रिक सांगतो पहा तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा, बारीक आहे का समजून घ्या. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला, 4000 दिलेली आहे. मग मुद्दल मांडून घ्यायची सर्वप्रथम. 4000 गुणिले आपल्याला काय करायचं, व्याजाचा दर किती दिलेला आहे, व्याजाचा दर 20 दिलेला आहे. व्याजाचा दर काय दिलेला आहे, दशादशे म्हणजे 20% दिलेला आहे ना. मग फक्त काय करायचं, 20 अधिक 100 करायचं. 20 अधिक 100 बरोबर काय होईल, 120 आणि छेद 100. ओके. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, किती वर्षात काढायला सांगितलेलं आहे ते पाहायचं. किती वर्ष सांगितलंय, 2 वर्ष सांगितलंय. मग पुन्हा एकदा काय करायचं, 120/100 करायचं. का तर 2 वर्षाचं सांगितलं आहे म्हणून. मग आता या ठिकाणी पहा, हा 0 कट होईल, हा 0 कट होईल, हा 1 0 कट होईल, हा 1 0 कट होईल. या ठिकाणी पहा खाली पुन्हा 2 0 येतं, मग हे 2 0 कट होतील. या ठिकाणचे सुद्धा काय होतील, 2 0 कट होतील. आता काय राहिलं आपलं गणित, या ठिकाणचे 40 गुणिले काय राहिलंय, 12 गुणिले काय राहिलंय, 12. मग 12चा वर्ग तुम्हाला माहित असेल, 12चा वर्ग किती आहे, 144. 144 गुणिले 40 करून घेऊया. येणारा आपलं काय असणार आहे, रास असणार आहे. आणि रासमधून आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा मुद्दल वजा करावं लागेल. ओके. मग 0 अशी काय होईल, 0 4 चौक किती, 16 6 हातचा आला 1, पुन्हा 4 चौक 16 आणि 1 17, पुन्हा हातचा 1 येईल, 4 1 4 आणि 1 किती 5. काय झालं आपलं, 5760. ही काय आली आपली, रास आली मित्रांनो. लक्षात घ्या, 5760 काय आली आपल्याला, रास आली. मग आपल्याला जर व्याज काढायचं असेल तर रासमधून आपल्याला काय करावं लागते, मुद्दल वजा करावं लागते. मग रास किती आलेली आपली, 5760 आलेली आहे. वजा काय करायची, मुद्दल किती आपली 4000 आहे. ओके. काय होईल, 0 0 6 6 7 7, 5तून 4 गेले, खाली किती राहील 1. म्हणजेच काय असणार आहे आपलं चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं 1760 रुपये असणार आहे. किती असणार आहे, 1760 रुपये. मग ऑप्शन आहे का आपल्याला 1760, पहा ऑप्शन क्रमांक 2 आहे 1760. आता याच गणितामध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला जर चक्रवाढ व्याजाऐवजी आपल्याला रास सुद्धा विचारू शकतात. काय विचारू शकतात, रास. कशी विचारू शकतात, पण चक्रवाढ व्याजाने काय होईल, रास किती असं विचारू शकतात. चक्रवाढ व्याजाने रास किती असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात. कसा, दशादशे 20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने रास किती होईल असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात. ओके. मग आपल्याला फक्त काय व्हायचं, या ठिकाणीच आपली रास आलेली आहे, म्हणजे एवढंच गणित करायचंय. लक्षात आलं, म्हणजे उलट एक स्टेप कमी करायची. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी समजून घ्यायचंय, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधला फरक समजून घ्या. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 9 नंबरचा आहे. बऱ्याच मुलांना अशा प्रकारचं गणित दिसलं की मुलं लगेच स्किप करतात. काय करतात, स्किप करतात. परंतु मित्रांनो अतिशय सोपं गणित असतं. याच्यासाठी फक्त तुमचं बेसिक परफेक्ट पाहिजे. आपल्याला काय गणित दिलंय पहा, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक काय दिलंय, वर्गमुळात 25 दिलंय. अतिशय सिंपल आहे. फक्त याच्यामध्ये काय करायचं, या ठिकाणाहून गणित सोडवायला इथून सुरुवात करायची नाही, तर गणित उलट सोडत यायचं. म्हणजे या ठिकाणाहून गणित सोडण्यास सुरुवात करायची. कुठून, या 25 पासून. मग पहिलं वर्गमूळ आपल्याला हे सोडून घ्यावं लागेल. वर्गमुळातून जर 25 बाहेर काढले तर काय होतील,
25चा वर्गमूळ किती आहे? 5 आहे. मग या ठिकाणी आपलं गणित काय होईल पहा, वर्गमुळात 56 अधिक पुन्हा काय होईल, वर्गमुळात 620 अधिक काय होईल, 5 होईल. लक्षात येते अधिक 5 काय होईल, कारण हे आपण वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं जर असेल आपल्याला तर 25चं आपल्याला काय करावं लागेल, वर्गमूळ काढावं लागेल. मग आता यांची बेरीज ही अशी बेरीज करून घ्यायची. काय होईल या ठिकाणी 620 अधिक 5 बरोबर काय होईल, वर्गमुळात 625 होईल. मग तुम्हाला माहिती आहे 625 कितीचा वर्ग आहे, तर 625 काय 25चा वर्ग आहे. मग गणित काय होईल आपलं, वर्गमुळात 56 अधिक काय होईल, 25 होईल. मग 56 अधिक 25 बेरीज करून घ्यायची. 56 अधिक 25 बरोबर काय होईल, वर्गमुळात काय होईल आपलं 81 होईल. मग वर्गमुळात 81 म्हटलं 81चं वर्गमूळ बरोबर किती असणार आहे, 9 असणार आहे. लक्षात आलं. मग 9 ऑप्शन कुठे आहे आपल्याला, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे. अतिशय सिंपल आहे मित्रांनो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणापासून वर्गमूळ काढत जायचंय. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक काय 10 आहे आपला. 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल. जे आपण 8 नंबरचं गणित पाहिलं होतं मित्रांनो, सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि काय करायचं आहे, जवळपास सर्व मुलांनी कमेंटमध्ये उत्तर देत चला, जेणेकरून मलाही कळतं की आपल्याला किती शिकवल्याला किती लक्षात राहतंय आणि शिकवल्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो की नाही. ओके, छोटीशी सूचना मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, आपण मिशन तलाठी 2022 साठी गणित व बुद्धिमत्ता चाचणीची काय करतो, स्पेशल बॅच घेत आहोत. आता ही बॅच कुठं असणार आहे, तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG अकॅडमी या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बॅच दिसेल, आणि जर बॅच दिसली नाही तर तुम्हाला फक्त स्टोअरवरती क्लिक करायचं आहे. स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तलाठी भरतीसाठीची आपली स्पेशल बॅच दिसेल. बॅचची फी फक्त आपण 1000 फी आहे मित्रांनो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यासाठी 50% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला ती बॅच फक्त किती रुपयाला पडणार आहे, फक्त 499 रुपयाला पडणार आहे मित्रांनो. ओके, आता ही जी आपली ऑफर आहे 499ची, ही मात्र फक्त काही दिवसासाठी अवेलेबल असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय होईल, जशी जशी जाहिरात जवळ येईल तशी तशी फी काय होणार आहे, याच्यामध्ये वाढत जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे अतिशय सुवर्ण संधी आहे, अवश्य लाभ घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण आपल्या बॅचमध्ये काय करतो पहा, तुम्हाला मी अगोदरही सांगितलं, तुमचं गणित व बुद्धिमत्ता पूर्णपणे टॉपिक वाईज घेतो. म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपण एक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, नाही झालं तर 2 व्हिडिओ त्याच टॉपिकवरती घेतो, आणि अगदी बेसिक पासून काय करतो, ॲडव्हान्सपर्यंत घेतो. आता सर्वात महत्त्वाचं असतं मित्रांनो बेसिक परफेक्ट असणं. त्याच्यामुळे आपण आपल्या बॅचमध्ये जास्त फोकस कशाला केलेला आहे, बेसिक परफेक्ट करण्यासाठी जास्त फोकस केलेला आहे. ओके, ज्यांना कोणाला वाटत असेल किंवा आपल्याला गणित व बुद्धिमत्तामध्ये चांगले मार्क यावेत, अशा मुलांनी नक्कीच बॅच जॉईन करा, तुम्हाला नक्कीच फायदा दिसेल. अगदी मित्रांनो, माडा भरतीसाठी एवढा हार्ड पेपर असून आपल्याकडे जे मुलं बॅचला होते त्यांचा स्कोर 150+ स्कोर आलेला आहे. आपल्या मुलाचा 5 ते 6 मुलं आहेत आपल्याकडले असे की त्यांचा स्कोर 150+ आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतील, मेहनत घ्यावी लागते आणि योग्य मार्गदर्शन घ्यावं लागतं मित्रांनो. ओके, धन्यवाद.